श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावा. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावा. कारण की अहंकार हा मनुष्याचा सर्वात मोठा दुश्मन आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्याला या जगामध्ये दुःख देणारे कमी नाहीयेत. आपल्याला या जगामध्ये दुःखामध्ये खेचून घेणारे कमी नाहीयेत. आपल्याला दुःखामध्ये आपला पाय खेचणारे कमी नाही आहे. जितके आपले इथे आपले आहेत, तितकेच या जगामध्ये आपले परके सुद्धा आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर एखाद्या माणसाचा स्वार्थ असेल तुला दुःखामध्ये ढकलण्याचा, तर तो माणूस ते काम करणारच. तर ते माणूस ते काम करणारच. या जगामध्ये निस्वार्थी प्रेम करणारे फक्त दोन व्यक्ती आहेत, ते म्हणजे आई वडील आणि त्यानंतर आपला परमेश्वर, आपले स्वामी. स्वतः स्वामींच्या शब्दातून हे लक्षात येते की आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीयेत. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीयेत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. स्वामींशिवाय कोणी नाही. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे शब्द आणि स्वामी समर्थांचे विचार ऐकले ना तरी सुद्धा आपल्या अंगावरती काटा येतो. कारण की स्वामींच्या शब्दांमध्ये पूर्ण आयुष्य लपलेले आहे, पूर्ण आयुष्य दडलेले आहे. या जीवनाचा अनुभव स्वामींना माहिती आहे. या जीवनाची कालकीर्ती स्वामींना माहिती आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी त्या काळामध्ये येऊन या कलियुगातील प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टी एकदम बरोबर प्रमाणे सांगून गेले. आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणेच आज जग आणि माणूस तसा बदलत चाललेला आहे. पण या माणसातून, या कष्टाच्या दुनियेतून बाहेर निघायचं आहे, या मोहमायेच्या दुनियेतून बाहेर निघायचं आहे. तर स्वामींचे विचार ऐकणे हे तुला भाग आहे. आज स्वामींसाठी थोडासा वेळ काढ आणि वेळेवरती विश्वास ठेव. वेळेवरती वेळेची जेव्हा बदली होईल ना, तेव्हा तुझे भाग्य चमकून निघेल, तेव्हा तुझे नशीब चमकून निघेल. आज तू भाग्यवंत ठरणारच, आज तू भाग्यशाली ठरणारच. कारण की हे विचार तुझे मन पूर्णतः बदलणार, तुझे कृत्य पूर्णतः बदलणार. तुझ्या आयुष्यामधील एक सर्वात मोठा बदल हे स्वामींचे विचारच ऐकणार. कारण की स्वामींचे विचार हे साधे सोपे नव्हे. स्वामींचे विचार हे साधे सोपे नव्हे. या विचारातून अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा समजून येतात. म्हणून आजचे हे स्वामींचे विचार एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. तर सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती तर जाणून घेऊयात. पण स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करून जमणार नाही. पण त्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, ठिकाण ही निश्चित आहे. तुम्ही कुठे नेत नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ तुमचा नसतोच, सर्व खेळ स्वामींचा असतो. फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा. आणि त्यानंतर माणसाचा एकमेव कार्य आहे आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवा. आज जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल, आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख असेल, तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सुख येणार, नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. तर याचवरून एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. या वेळेमध्ये आज प्रत्येक माणसाला पाहायला मिळतं ती छोटी छोटी चिमुकली पोरं ज्यांच्या पुढे पाठी कोणी नाही. काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोकांना डोळे नाहीत, काही लोक अपंग आहेत, काही लोक अनाथ आहेत. पण आज त्या लोकांचा विचार करणारा कोणी नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणामध्ये एकटं सोडले गेलेलं आहे, अशा मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या गाव ठिकाणी, छोट्या खेडेवाड्या ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी आपल्याला बरीच अशी लोक पाहायला मिळतात, ज्या लोकांना आज मदतीची फारच गरज आहे. आणि नक्कीच त्या लोकांना मदत करण्याचे कार्य हे आपले आहे.
आज जर प्रत्येक माणूस एकत्र आला तर आज त्या लोकांना कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे, जर आज प्रत्येक माणूस एकत्र आला तर आज त्या लोकांना कधी रडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. फुल ना फुलाची पाकळी, आज जर प्रत्येक माणूस एकत्र आला तर आज त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचं दुःख सुद्धा राहणार नाही. महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या गोष्टीला काही लोकांनी आम्हाला मदत सुद्धा केली. ते म्हणजे आम्हाला सुलोचना घाडे, त्यानंतर नंदकुमार सर, उत्तम गायकवाड, अंगनाथ चव्हाण या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत सुद्धा कोणी करत नाही, ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळे काळेत सुद्धा कोणी करत नाही. तर नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष करू नकोस, कारण की माणसानेच माणसासाठी आज माणसासाठी उभं राहायला पाहिजे. आणि आज प्रत्येक स्वामी भक्त जर एकत्र आला तर आज त्या गरजू लोकांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी त्यांना मदत मिळणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये स्वामींनी आपल्याला बरंच काही केलेलं आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे, किमान आपल्याला हात पाय तरी दिलेले आहेत की आपण आपलं आयुष्य स्वतः चालू शकतो. पण आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांना काहीच मिळालेलं नाहीये, नक्कीच आज प्रत्येक माणूस एकत्र यावा आणि त्या लोकांना मदत करावी. म्हणून आज प्रत्येक स्वामी भक्तांसमोर हीच विनंती आहे, खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. आज बरेच स्वामी भक्तांना माहिती असेल हा मुद्दा मी कधीपासून सांगतोय, पण नक्कीच त्या गोष्टीला मदत होते, आणि अशाच प्रकारे मदत त्यांना व्हावी म्हणून आज प्रत्येक माणूस एकत्र या. ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे त्यांनी नक्कीच पुन्हा या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर शेवटची विनंती हीच असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. विचारांमध्ये विचार गुंतूनच आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी वेगळे विचार येतात. आतापर्यंत महत्त्वाचा मुद्दा तर तुला सांगितला, या जीवनामध्ये जगण्याचं मार्ग तर तुला सांगितलं, या स्वार्थाच्या जीवनामध्ये स्वतःचे आयुष्य कसे बदलायचे ते सुद्धा तुला सांगितले. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये माणसाने जर माणसाशी माणसासारखे कार्य केले ना तर या जीवनामध्ये स्वामींनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीमध्ये माणूस हा अडकणार नाही, कोणत्याही गोष्टीमध्ये माणूस हा स्वतःला त्रास करून घेणार नाही. तर सूर्य काही बोलत नाही, त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका, आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. या जीवनामध्ये कधीच कोणाला दिखावा करण्याची गरज नसते. जर आपण योग्य त्या मार्गावरती असू ना तर प्रत्येक माणसाला योग्य त्या वेळेला योग्य त्या गोष्टी नक्कीच समजून जातात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार अतिशय प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावरती असतो. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझा विश्वास आहे तर शेवटपर्यंत ऐकून बघ, तुझा विश्वास आहे तर शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच स्वामींचे विचार सांगतात, समाधानी राहाल तर सुखी व्हाल, भक्ती कराल तर मुक्ती मिळेल, ध्यान कराल तर ज्ञान मिळेल, प्रार्थना कराल तर प्रगती होईल. नक्कीच हे विचार कायम लक्षात ठेव. बंद केले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे, स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा, स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जगाचा, स्वामी तिन्ही जनाचा तू माय बाप आहे या जगाचा. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जाणले समर्था तुमच्या मायेचे मनीचे भाव, म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव, म्हणून ओठावर असते कायम स्वामी समर्थांचे नाव. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय चाललंय, तुम्ही काय करणार आहात हे स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला
पाहिलं नसाल, नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहिलं नसाल, पण नक्कीच स्वामी तुम्हाला पाहतात, कारण की ते तुमच्या हृदयातच वास करतात. स्वामी तुम्हाला पाहतात कारण की ते तुमच्या हृदयातच वास करतात. म्हणतात ना, तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते, तर पाषाणालाही दैवत्व येते. तसेच स्वामींवरती श्रद्धा मनापासून कर. स्वामींचे विचार हे मनापासून ऐकून बघ. या जीवनामध्ये ज्या गोष्टींचा तुला त्रास होतोय ना, या जीवनामध्ये ज्या गोष्टी तुला अडकवतायत ना, या जीवनामध्ये ज्या गोष्टींमध्ये तू अडकून बसलायस ना, त्या गोष्टीचा योग्य ते मार्ग स्वतः स्वामी तुला येऊन दाखवतील. त्या गोष्टीचा योग्य ते मार्ग स्वतः स्वामी तुला येऊन दाखवतील. किती दिवसाचे आयुष्य असते आजचे आयुष्य, उद्या नसते, मग जगावे ते हसून खेळून. कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते, हे कोणालाच माहीत नसते. अतिशय सुंदर विचार, अतिशय सुंदर विचार. स्वामींचे हेच विचार तुझे आयुष्य बदलण्याचे कार्य करतील. स्वामींचे हेच विचार तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याचे कार्य करतील. असाच विश्वास मनापासून ठेव आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही. कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेला आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. तर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना, तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो, ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही, ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्याच घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो. कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत, स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत, पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत. कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील
स्वामी, भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात. आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात, आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस. कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही, प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझ्या ऐकत आहेस. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत, आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. तू विश्वास ठेवतोस ना मनापासून, तू विश्वास ठेवतोस ना मनापासून. तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी, जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मोठा अधिकार, संपत्ती आणि या गोष्टी आपल्याला मोहमायेकडे वळून नेतात. पण जे लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, जी लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, ती लोक नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी आनंदी आहेत. नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबासोबत नक्कीच सुखरूप हे जीवन जगत आहेत. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील, या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील तर ती मोहमाया कुठे ना कुठेतरी तुझ्या सुखाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या कुटुंबाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील तुझ्या आनंदाचा अंत करते. आणि नक्कीच माणूस स्वतःच्या बर्बादीचा स्वतःच कारण बनतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपली वागणूक, आपले विचार, आपले कृत्य आपले भविष्य ठरवतात. तर त्याचप्रमाणे नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेव. आज जर तुझ्याकडून चुका घडल्या असतील तर त्या चुका सुधारण्याचा सुद्धा संधी स्वतः स्वामी देतात. त्या चुका सुधारण्याची संधी सुद्धा स्वतः स्वामी देतात. ती संधी कधी सोडू नकोस. ती संधी काय असते? ती म्हणजे वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये किंवा एखाद्याला जर आपल्याला मदत करण्याची संधी मिळते तर ती संधी कधी सोडू नकोस, ती संधी कधी सोडू नकोस. कारण की या जीवनामध्ये नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द बरंच काही शिकवून जातात. मनापासून ऐकतोय तर एकदा शेवटपर्यंत पुन्हा ऐकून बघ, एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की हे विचार अनमोल आहेत, हे शब्द अनमोल आहेत. स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार, तुला काही ना काहीतरी शिकवूनच जाणार. तर नक्कीच आतापर्यंत स्वामींचा संदेश ऐकला आहेस, आतापर्यंत स्वामींचे विचार ऐकले आहेस. पण यापुढील स्वामींचे मौलिक विचार तू आता ऐकणार आहेस. आतापर्यंत तुला फक्त कलियुगामध्ये जगण्याचं मार्ग सांगितलं, आतापर्यंत तुला फक्त कलियुगामध्ये जगायचं मार्ग सांगितलं. नक्कीच कलियुगामध्ये जगण्यासाठी आपल्याला स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी करावं लागेल. कारण की या जीवनामध्ये जो व्यक्ती स्वार्थापाठी धावणार नाही, या जीवनामध्ये जो व्यक्ती माणूस पाठी धावेल, तो माणूस सदैव या जीवनामध्ये खुश राहील, सदैव या जीवनामध्ये आनंद राहील. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये सर्वप्रथम ठळकपणे हेच सांगितलं होतं की नक्कीच माणूस आहेस, माणुसकी बाळग, माणूस आहेस, माणसासारखा राहा. पण या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस आपल्या कामामध्ये एवढा व्यस्त झालेला आहे की कोणाला कोणाचंच भान नाहीये. पण नक्कीच जर तू त्या गोष्टी लक्षात ठेवल्यास, ज्या गोष्टी स्वतः स्वामींनी सांगितलेल्या, तर नक्कीच जीवनामध्ये तुला कधी कोणत्या प्रकारचा त्रास येणार नाही.
नाही. कारण की या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या ना, त्यानंतर मानवी जीवन हे सहज सोपेपणे आपल्याला आनंदीपणे सर्व काही आपल्याला पाहायला मिळते किंवा आपलं सर्व काही अनुभवायला मिळते. तर जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते, देव त्या व्यक्तीचं कधी वाईट होऊ देत नाही. तर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेव कायम. स्वामींवरती विश्वास ठेवतोस ना, तर आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण की स्वामींवरती तू विश्वास ठेवशील तेव्हाच तर तुला स्वामींचे संदेश ऐकायला मिळतील. आणि तेच स्वामींचे संदेश, तू तेच स्वामींचे विचार आता ऐकत आहे. स्वतः स्वामी तुझे कधीच वाईट होऊ देणार नाहीत. कारण की स्वामी म्हणतात भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, पण तू स्वामींवरती भरोसा आणि स्वामींकडून आशीर्वाद तर मागतोस ना. त्या गोष्टी तुला दिसत नाही तर स्वामींचा चमत्कार कसा दिसेल. आज स्वतः स्वामींनी तुझ्या आयुष्यामध्ये दुःख दिले असतील, तुझ्या आयुष्यामध्ये संकट दिले असतील, पण त्याच्या पाठी एक सर्वात मोठं कारण लपलेलं असेल. प्रत्येक गोष्ट या दुनियेमध्ये मोहमाया आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. धन, पैसा, त्यानंतर भरपूर मोठे नाव, या सर्व गोष्टी या जीवनामध्ये, या जगामध्ये सर्व काही मोहमाया आहे. तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव आणि नक्कीच तुला जेवढं पाहिजे तुझ्या आयुष्यामध्ये तेवढं मिळेल. स्वतः स्वामी तुला देतील. तर तसंच आहे की नक्कीच माणूस ही आपली चांगली वेळ आणतो. तुझी सुद्धा चांगली वेळ येईल, पण चांगल्या वेळेचा अहंकार हा कायम माणसाला बुडवतो. या गोष्टी सुद्धा लक्षात ठेव. या जीवनामध्ये महत्त्वाचे टप्पे हेच आहेत की काही गोष्टी आपण समजून घेतल्या तर त्या गोष्टी आपले जीवन सुधारू शकतात, पण काही गोष्टी आपण अतिरिक्त समजून घेतल्या तर त्या गोष्टी आपलं जीवन पुन्हा बिघाडू शकतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाची चांगली वेळ आली तर चांगल्या वेळेचा अहंकार कधी करू नकोस, चांगल्या वेळाचा गर्व कधी करू नकोस. कारण की अहंकारामध्ये आणि गर्वामध्ये गेलेला माणूस हा सहज सोपेपणे खाली पडलेला आहे, सहज सोपेपणे तो बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये जेव्हा वाईट वेळ असेल तेव्हाच आपल्याला चांगल्या वेळेची किंमत समजेल. आणि या जीवनामध्ये जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये चांगली वेळ येईल आणि ती चांगली वेळ जाईल तेव्हा आपल्याला चांगल्या वेळेची किंमत समजेल. नक्कीच प्रत्येक गोष्टीची किंमत समजून घे, वेळेची किंमत समजून घे आणि नक्कीच स्वामींचे विचार हे वेळेवरती ऐक. आतापर्यंत ऐकत आहेस, पण इथून जे पुढे स्वामी संदेश ऐकणार आहेस, इथून जे पुढे स्वामींचे विचार ऐकणार आहेस, ते विचार कायम तुला तुझ्या जीवनामध्ये भाग्यवंत ठरवतील. म्हणून चुकून ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील. कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे. आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, एवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे,
आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याच्या वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आतापासून काही ना काहीतरी चांगलं करावे लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा.
स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. वेळेचं खेळ तर तुला सांगितलं. आज जर नक्कीच आपले कर्म चांगले असतील तर उद्या आपले भविष्य चांगले ठरतील. आज जर नक्कीच आपले कर्म, आपले विचार, आपले कृत्य चांगले असतील तर उद्या आपलं भाग्य नक्कीच उजळेल. स्वामींचे विचार असेच नव्हे काही ना काहीतरी शिकवत. स्वामींचे विचार आपल्याला अनुभव सुद्धा देऊन जातात. महत्वाचा मुद्दा ऐकलास, पण यापुढील नुसते स्वामींचे विचार ऐकून जा, कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुला नक्कीच जागृत करणार. यापुढील स्वामींचे विचार हे तुला नक्कीच मार्गदर्शन करणार. तुझं मन सुद्धा बदलणार, तुझं आयुष्य सुद्धा बदलणार. तुला तुझ्या इच्छे जवळ घेऊन जाणार, तुला तुझ्या मनाच्या जवळ घेऊन जाणार. माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधी हरत नसतो. आणि स्वामींची भक्ती करायला मी न हे भाग्य आहे, ज्याला समजलं तो भाग्यवान आहे. या 4-5 गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी आपण कायम लक्षात ठेवल्या तर या जीवनामध्ये कधी रडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. पण नक्कीच माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे संदेश, स्वामी समर्थांचे विचार अतिशय प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. आपले जीवन हा नक्कीच सुखाचा होईल. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली हे समजायला भाग्य लागतं. तर यावरूनच एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण काम करतोय, आपल्याला समजतोय, आपण कष्ट करतोय, आपल्याला ते समजते, पण त्या कष्टाची किंमत सुद्धा आपल्याला समजायला हवी. त्या कष्टाची किंमत सुद्धा आपल्याला समजायला हवी, कारण की आपण जे कष्ट करतोय ते का करतोय, कशासाठी करतोय, या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत. पण नक्कीच त्या गोष्टीमधून सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी मिळणार. आज भले तुला तुझ्या कष्टाचा फळ कमी भेटतोय, आज भले तुझ्या मेहनतीचा फळ तुला कमी भेटतोय, पण त्याची किंमत कर, कारण की त्यासाठी तू घाम गाळलेला आहेस. त्यासाठी तू तुझ्या आयुष्यामधले बरेच वेळ त्या गोष्टीसाठी दिलेला आहेस. आणि नक्की जर एखाद्या गोष्टीसाठी आपण वेळ देतोय ना, तर वेळ सुद्धा आपल्याला त्या गोष्टीमधूनच चांगली वेळ आणून देते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे, स्वामींच्या विचारांनी स्वतः सांगितलेलं आहे. तर या जीवनामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी, या जीवनामध्ये भाग्यशाली ठरण्यासाठी मीपणा सोडा, मोठे व्हाल. मीपणा सोडा, नक्कीच विचार मोठे होतील, नक्कीच आयुष्य बदलेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. आज कोणाची तरी मदत करा, उद्या कोणीतरी तुमची मदत करेल. आपले कर्म आपले फिरून येतात. नक्कीच आज आपण जसे करतोय तसे आपल्या सोबत सुद्धा होते. दान करा धन मिळेल. आज जर नक्कीच तुमचे विचार 100 रुपये कमवून 20 रुपये तरी दान करायचे आहे ना, तर नक्कीच ते विचार सुद्धा तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये पुढे नेईल. दान म्हणजे नुसता पैशाचाच नव्हे, दान म्हणजे अन्नाचा दान, वस्त्राचा दान, निवाऱ्याचा दान. नक्कीच आपल्या चांगल्या विचारांचा सुद्धा तू दान करू शकतोस. बऱ्याच गोष्टीमध्ये तू दान करू शकतोस. इतर लोकांना समजावून, इतर लोकांना स्वामींची भक्ती करून सुद्धा या जगामध्ये भाग्यशाली ठरलेली माणसं आहेत, या जगामध्ये आनंदी राहणारी माणसं आहेत. आज स्वामींचा अनुभव कोणी नाही घेतला, आज स्वामींचा अनुभव कोणी नाही भेटला. त्याग करा, आत्मा आनंद मिळेल. ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतोय, ज्या गोष्टीचा आपल्याला दुःख होतोय आणि आपल्याला माहिती आहे त्या गोष्टीमधून आपल्याला काहीच मिळणार नाही, त्या गोष्टीचा त्याग करा. खरंच त्या गोष्टीचा त्याग करा, कारण की एखादी गोष्ट जर आपल्याला इजा करते ना, तर ती गोष्ट आपल्याला पूर्णतः समजवण्यासाठी इजा करते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. त्याग कर, नक्कीच मनातून आनंद मिळेल. श्रम कर, सुख मिळेल. कष्ट कर, मेहनत कर, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. तिथे
फक्त स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसाल, पण नक्कीच स्वामी तुम्हाला पाहतात, कारण ते स्वामी तुमच्या हृदयात आहेत, कारण की ते स्वामी तुमच्या हृदयात आहेत. नक्कीच सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. जर चांगले कार्य करशील ना तर लोक तुला नक्कीच तुझ्याबद्दल सांगतील. काही लोक पाय सुद्धा खेचतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. काही लोक पाय सुद्धा खेचशील, त्याच्याकडे दुर्लक्ष कर, कारण की जर तुझ्याकडे नक्कीच चांगल्या गोष्टी जवळ आणण्याची ताकद असेल आणि वाईट गोष्टींना दुर्लक्ष करण्याची ताकद असेल तर या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी तुला कोणतीही शक्तीही अडवू शकत नाही. तुला कोणतीही शक्तीही अडवू शकत नाही. या जीवनात बऱ्याच गोष्टी तू शिकल्या आहेस, या जीवनात बऱ्याच गोष्टींचा अनुभव तू घेतलेला आहेस. आज माणूस आपल्या आयुष्यामध्ये मोहमायेच्या भानगडीमध्ये, आज माणूस आपल्या आयुष्यामध्ये मोहमायेच्या लोभामध्ये दुसऱ्याच्या ताटातलं सुद्धा हिसकावून खाण्यात नक्कीच पुढे पाठी सुद्धा बघत नाही. दुसऱ्याच्या ताटातला सुद्धा हिसकावून खाण्यात पुढे पाठी बघत नाही. पण स्वामींचे विचार काय सांगतात? पण स्वामींचे विचार काय सांगतात? दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. हेच माणसाचं फरक आहे आणि हेच राक्षसाचं फरक आहे. हेच माणसाच्या स्वरूपाचं फरक आहे, हेच राक्षसाच्या स्वरूपाचा फरक आहे. स्वामींचे विचार आणि स्वामींच्या शब्दांचा खोल अंतर घेतला, स्वामींचे विचार स्वामींच्या शब्दांचा आपण खोल विचार केला तर नक्कीच आज तुझे आयुष्य उजळून जाणार आहे. तर आज प्रत्येक स्वामींच्या विचाराचा अभ्यास आपण खोलातून करूयात. आज प्रत्येक स्वामींच्या विचारांचा अभ्यास आपण खोलातून करूयात. नक्कीच अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. नक्कीच अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि नक्कीच अहंकार हे सत्य पाहून सुद्धा देत नाही. या गोष्टी कायम लक्षात ठेव. माणसाच्या जीवनातील सर्वात मोठे माणसाचे शत्रू म्हणजे गैरसमज आणि अहंकार. अहंकार हा माणसाला तेव्हाच येतो जेव्हा त्याच्याकडे नक्कीच काही ना काहीतरी असतं, जेव्हा नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या मनासारखं घडलेलं असतं, पण नक्कीच तोच अहंकार त्याला बर्बादीच्या मार्गावरती नेतो. आणि गैरसमज म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला न कळत सुद्धा आपण त्याच्यावरती काही ना काहीतरी निर्णय घेतोय. एखादी गोष्ट आपल्याला पूर्णतः नक्कीच माहीत नसून सुद्धा आपण त्या गोष्टीवरती निर्णय घेतोय. त्या गोष्टी सुद्धा आपल्याला या जीवनामध्ये बर्बाद करतात. आणि माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे लोभ. माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे लोभ. जर आज लोभाच्या पाठी धावत असशील, जर आज त्या लोभाच्या तू पाठी धावत असशील तर तो लोभ तुला कधी ना कधीतरी बुडवणार. तो लोभ तुला कधी ना कधीतरी त्याच्या सोबत घेऊन जाणार आणि त्याचा अंत हा कुठे असतो? नक्कीच या गोष्टी तुला समजायला हव्यात, नक्कीच या गोष्टी तुला समजून घ्यायला हव्यात. तर म्हणूनच स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढ. तर म्हणूनच स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढ, कारण की आज स्वामींच्या शब्दांचा अभ्यास आपण करणार आहोत. आज स्वामींचे विचार आपण ऐकून घेणार आहोत आणि आजचे जे स्वामींचे विचार आहेत नक्कीच तुला आनंदी ठेवतील, नक्कीच तुला सुखी ठेवतील. महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, पण एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक
या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ जे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही, कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट, या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये.
ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही, तू जे करशील तेच तुला मिळेल, तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील, तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवाने की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे, आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो.
फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत, पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत. ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे. ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते. आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास स्वामींवर करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो. ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय. चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील. चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळं मिळतात. ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील. आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. म्हणून स्वामींवरती भक्ती कर. स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल. आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला
आपल्याला रडण्याचं कारण होऊन जातं. जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते. आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस. जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात. तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका. कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते आणि कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस. हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस. कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल. जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख
सोसावे लागत आहेत, म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही, कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल, कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकाम पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो, माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात, पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल, विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या प्रत्येक स्वामींचे विचार हे तुला काही ना काहीतरी सांगून जाणार, प्रत्येक स्वामींचे संदेश हे तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार. तर धन्यवाद, आतापर्यंत ऐकत आहेस, पण यापुढील स्वामींचे विचार हे तुला आयुष्य जगायचं शिकवून जाणार. यापुढील स्वामींचे विचार तुला हे आयुष्य जगायचं शिकवून जाणार, म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार तुला बऱ्याच गोष्टीमध्ये भाग्यवंत ठरवणार, कारण की हेच स्वामींचे विचार तुला बऱ्याच गोष्टीमध्ये भाग्यवंत ठरवणार. या आयुष्याची सुरुवात कशी होते
होते. या जीवनाची सुरुवात कशी होते? रिकाम्या हाती होते. जन्माला आलोय रिकाम्या हाती. जन्माला आलोय रिकाम्या हाती. आपण जन्मातून या आयुष्यातून जाणार सुद्धा रिकाम्या हाती. तर गर्व कोणत्या गोष्टीचा? माज कोणत्या गोष्टीचा? कारण की गर्व आणि माज मध्ये आज प्रत्येक माणूस बुडालेला आहे. आज प्रत्येक माणूस बुडालेला आहे. या आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव. गरीब आहेस तर तुला श्रीमंत होण्याची संधी आहे आणि श्रीमंत आहेस तर तुझ्याकडे अशी एक संधी आहे, जी संधी हीच आहे की तू तुझ्या आयुष्यामध्ये कधीच गर्व आणि माज येऊन देऊ नकोस. कारण की त्या गोष्टी तुला रस्त्यावरती कधी आणतील हे सुद्धा तुला समजणार नाही. कारण की आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोरील ही गोष्ट आहे. कारण की आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोरील ही गोष्ट आहे. एखाद्या माणसाचं आयुष्य नष्ट होण्यासाठी, एखाद्या माणसाचे आयुष्य बर्बाद होण्यासाठी वेळ लागत नाही. वेळेवेळेचं खेळ आहे. वेळेवेळेचं खेळ मनात ठेवलंस, वेळेवेळेचं खेळ लक्षात ठेवलंस तर वेळ कधी तुझी किंमत करणार नाही. पण तू वेळेची किंमत कर. कारण की वेळेवरती वेळेची किंमत केलीस तर वेळ कधीच तुला एकटं पडू देणार नाही. वेळ कधीच तुला एकटं सोडणार नाही. हे आयुष्य आहे. हे आयुष्य आहे बाळा. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये चांगले विचार आपल्या सभोवताली फिरायला पाहिजेत. आपले कष्ट, आपली मेहनत सर्व काही पाहत आहे. आपला परमेश्वर सर्व काही पाहत आहे. आपण खोटेपणा आपल्या जवळच्या लोकांकडे करू शकतो पण आपल्या परमेश्वराकडे नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येकाच्या कर्माची फळं त्या प्रत्येकाला या आयुष्यातच भोगावी लागतात आणि त्या गोष्टीचा अनुभव आज बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे आणि त्या गोष्टीचा अनुभव आज बऱ्याच लोकांनी घेतलेला सुद्धा आहे. महत्त्वाचे विचार, महत्त्वाचे संदेश तर तुला समजणार आहेत. महत्त्वाचे विचार, महत्त्वाचे संदेश तर तुला समजणार आहे. आज स्वामींसाठी एवढा वेळ ऐकत आहेस तर नक्कीच आज तुझ्या आयुष्यातील थोडासा वेळ अजून स्वामींसाठी काढ. कारण की तोच वेळ, तीच वेळ आणि तोच काळ तुला काही ना काहीतरी समजावून जाणार आहे. बऱ्याच गोष्टीचा अनुभव आपण घेतलेला असतो, बऱ्याच गोष्टी आपण शिकलेल्या असतात. पण जर त्याच गोष्टी आपल्या वारंवार ऐकायला मिळाल्या तर त्या गोष्टीचा नक्कीच आपल्याला सराव वाढतो आणि सराव आणि सवय ही माणसाचे आयुष्य बदलते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखादी वाईट गोष्ट तुझ्या समोर आहे पण त्या वाईट गोष्टीमधून शिकण्याचा दृष्टिकोन जर तू तुझ्या मनामध्ये ठेवत असशील, एखादी वाईट गोष्ट जर तुझ्या डोळ्यासमोर आहे, त्या वाईट गोष्टीमधून सुद्धा काही ना काहीतरी शिकण्याची गोष्ट जर तू तुझ्या दृष्टिकोनामध्ये ठेवत असशील तर हे आयुष्य तुझेच आहे, तर हे जीवन तुझेच आहे. कारण की आज प्रत्येक माणूस वाईट वेळ आल्यावर त्या वाईट वेळेतून, त्या वाईट काळातून पळून जाण्याचं कसं ह्या गोष्टीचा मार्ग शोधत असतो आणि नक्कीच तोच व्यक्ती खरा असतो जे वाईट वेळ आणि संकटकाळी स्वतःच्या पायावरती आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवून त्या वाईट वेळेला, त्या संकटाच्या काळाला लढत असतो. आज बरेच स्वामी भक्त आहेत. आज बरेच स्वामी भक्त आहेत ज्यांच्या पत्नीने त्यांना सोडून दिलेलं आहे, ज्यांच्या घरातल्यांनी त्यांना सोडून दिलेलं आहे, ज्यांची भावकी त्याला कधी साथ देत नाही. काही लोकांचे जवळची लोक सुद्धा त्यांची नातं सोडून गेलेली आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीबद्दल विचार कधी करू नकोस. जी व्यक्ती गेलेली आहे त्या व्यक्तीबद्दल विचार कधी करू नकोस. कारण की त्या व्यक्तीने जाताना तुझा विचार कधी केला नाही याचा अर्थ ती व्यक्ती सुद्धा त्या गोष्टीच्या लायकीची नाही की तू त्या गोष्टीचा विचार करावा. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. ज्यांना वेळेवरती जायचं असतं वेळ त्यांना घेऊन जातं. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या पाठी सुद्धा कोणते ना कोणतेतरी मोठे कारण असते. कारण की जे घडलंय, जे घडतंय, जे होणार आहे ते तुझ्या हितासाठी, ते तुझ्या चांगल्यासाठी, ते तुझ्या चांगल्या भविष्यासाठी. तुझे भविष्य तुझ्या हातात आहे. कोणत्याही गोष्टीमुळे खचून जाऊ नकोस. स्वामींचा खरं भक्त म्हणतोस ना स्वतःला तर नक्कीच त्या गोष्टीमुळे खचून जाऊ नकोस. एखादी गोष्ट आपल्याला वारंवार त्रास देत असते, एखादी गोष्ट आपल्याला वारंवार त्रास देत असते, त्या त्रासाला सुद्धा तू मात देऊन पुढे जाऊ शकतोस. त्या त्रासाला सुद्धा तू मात देऊन पुढे जाऊ शकतोस. आत्मविश्वास स्वतःवरती ठेवायला लागेल. आत्मविश्वास स्वतःवरती ठेवायला लागेल. कारण की जेव्हा आपल्याला स्वतःवरतीच आत्मविश्वास नसेल तर या आयुष्यावरती विश्वास ठेवून आणि त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवून काय उपयोग आहे. आणि आज आपण नक्कीच म्हणतो की स्वामींची भक्ती मी बऱ्याच वेळापासून करतोय. आज स्वामींचे नामस्मरण, स्वामींचे नाव बऱ्याच वेळापासून घेतोय. आज कित्येक वर्ष झाली स्वामींची भक्ती करून, पण माझ्या आयुष्यामध्ये दुःख का, पण माझ्या आयुष्यामध्ये संकट का. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींकडून कधीच कोणत्या गोष्टीची अपेक्षा बाळगू नकोस. पण ज्या गोष्टीची तुझ्याकडे अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असशील ना तर नक्कीच त्या अपेक्षा तू स्वतःसाठी पूर्ण करू शकतोस. कारण की तुझ्या चांगल्या गोष्टीमध्ये स्वामी तुला साथ देतील आणि तुझ्या वाईट वेळेमध्ये स्वामी तुला मार्ग दाखवतील. पण त्या गोष्टी तुला कधी समजणार नाहीत, त्या गोष्टीची जाणीव कधी आपल्याला होणार नाही.
एखादी महत्त्वाची गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये घडून गेल्यानंतर स्वामींवरचा विश्वास हा अतूट बनतो. आज कित्येक स्वामी भक्तांचा स्वामींवरती विश्वास अतूट आहे, कारण की स्वामींनी ते चमत्कार स्वतः घडवलेले आहेत आणि भक्तांनी ते चमत्कार स्वतः अनुभवलेले आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा चमत्कार घडणार, तुझे आयुष्य सुद्धा बदलणार. तुला जशा प्रकारे तुझे आयुष्य बदलायचे आहे तशा प्रकारे स्वामी तुला तुझ्या वाईट वेळेमध्ये मदत करणार. पण आज स्वामींसाठी थोडासा वेळ काढ, कारण की हाच वेळ, हीच वेळ आहे ज्या वेळेमध्ये तुला स्वामींना समजून घ्यायचं आहे, ज्या वेळेमध्ये तुला स्वामींच्या विचारांना स्वतःच्या आचरणात आणायचं आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस, थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, काहून माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार, कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस, कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी,
वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस, कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस, कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो, ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे, कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका, वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बरेच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तुझ्या मार्गावरती आहेस, तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा.
आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टी दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर